आज राष्ट्रवेदच्या मंचावर मी पहिल्यांदाच हे पत्र वाचन करणार आहे। तर पत्राचा विषय आहे वासुदेवाचं पत्र। खरं तर वासुदेव म्हणल्यावर आपल्याला ते आठवतो तो डोक्यावर मोरपिसांचा टोपी असलेला, हातात टाळ, चिपळ्या असलेला आणि हरिनामाच्या गजरात गावोगावी फिरणारा तो वासुदेव। वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। प्रिय श्रोत्यांनो, मी वासुदेव, डोक्यावर मोरपिसांचं पागोट, एका हातात चिपळ्या तर दुसऱ्या हाती टाळ घेऊन गावोगावी फिरणारा तुम्हीच। सोन सकाळी संपूर्ण गाव माझ्या ओठातील भक्तिगीतात ओव्यात रमायचं। घरोघरी मिळणारे आनंदाचे दान माझी रिकामी झोळी अगदी भरभरून टाकायचं। प्रत्येक गल्ली बोळातून जमणाऱ्या ताई, माई, काकी, लहान मुले वासुदेव आला म्हणत उत्साहाने टाळ्या वाजवत माझं स्वागत करायचे। माझे भजन, गाणी, गीत हे फक्त भक्तीपुरती मर्यादित नसून ती गाव उसाला जोडणारी एक नाळच होती। गावाच्या मुख्य चौकातील ती सामूहिक ओवाळणी आजही मला अगदी स्पष्टपणे आठवते। आज वेळ बदलली आणि मोबाईल नावाच्या एका यंत्राने माझी जागा कायमची राहून गेली। कधी काळी महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीतील लोककलाकार म्हणून ओळखला जाणारा मी, माझी कला ही केवळ माझ्या उपजीविकेचे साधन नव्हते, तर ती माझ्या अस्तित्वाची खरी ओळख होती। खरं तर या बदलत्या काळात माझं नाव, माझ्या कलेचा वारसा तुमच्या स्मरणातून पुसट होत जाताना दिसतोय।